उत्तर कोकण पट्टीकडे वळू तर कोकण पट्टीकडे मात्र आज 9 ऑगस्ट पासून ते 14-15 ऑगस्ट पर्यंत तिकडे मात्र पाऊस सरीव सरी थोडा चालूच राहील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा। नाशिककडे देखील पाऊस थोडाफार चालूच राहील, सरीव सरी चालू राहील म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा। नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 12, 13, 14च्या दरम्यान तुमच्याकडे देखील ते कमी दाबाचा पट्टा वरतून जात असल्यामुळे गुजरातकडे जात असल्यामुळं तुमच्याकडं 12, 13 आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे तुमच्या इकडे तुरळक ठिकाणी वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। विहिरीला पाणी येणारा असा पाऊस सध्या तरी महाराष्ट्रात नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा। त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडे देखील अहिल्यानगरच्या सर्व जिल्ह्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस असणार आहे म्हणून हा अहिल्यानगरच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, शहरातल्या, गावातल्या लोकांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सरीव सरीत राहणार आहे। तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणखीन 4 म्हणजे 9, 10, 11, 12, 13 ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे। खूप काय मोठा नसणार आहे, दुपारनंतर ऊन पडणार आहे, पण काही भागात तुरळक ठिकाणी विखुरलेलाच पाऊस आहे, खूप काय मोठा नाही म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। कोल्हापूर, सातारा आणि इकडे कोकणपट्टी तिकडे मात्र सरीव सरी त्या चालूच राहतील। मात्र कर्नाटकला एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तुरळक ठिकाणीच पाऊस आहे, तेलंगणात देखील तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त एक कमी दाबाचा पट्टा भुवनेश्वरहून आपलं इकडे मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं विदर्भातच पाऊस पडणार आहे, ते पूर्व विदर्भात मग वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळचा काही भाग आणि अमरावती, त्याच्यानंतर मोर्शी असं करत करत परतवाडा, इकडं जळगाव जामोद, इकडं जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये जात असल्यामुळे ह्यामध्ये 11, 12, 13च्या दरम्यान तिकडल्या भागातच म्हणजे मध्य प्रदेशच्या बाजून महाराष्ट्र जे लगतचे जिल्हे, तालुके येतात त्या शेजारच्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात काही सर्वदूर पाऊस पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे, दिवसा ऊन पडल, वारं सुटल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आणि शेतकऱ्याचे एक मेसेज आला की यावर्षी ह्या ऑगस्टमध्ये विहिरीला पाणी येईल, तसा पाऊस पडणार आहे का, तर तसा ह्या ऑगस्टमध्ये पाऊस पडणार नाही, फक्त पडणार आहे फक्त गोंदिया जिल्हा, नंदुरबार